सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माऊली. आपले काही अशात काही व्हिडिओ आले नाही युट्यूबवरती 2-3 दिवसामध्ये. माझी तब्येत जरा खराब होती, चांगली नव्हती, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे अपलोड केले नाही. थोडा गळा वगैरे बसला होता आपला. आपण यावेळेस बघितलं असं की अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे. एक नंबर. अरे भारताची टीम काय खतरनाक खेळली. 411 रन इंग्लंडला, ते फायनलला, आणि जिंकली पण कशी 100 रनांनी. आणि वैभव थोडंच नाही अजिबात. वैभव तो खतरनाक खेळला, खतरनाक. आणि जेवढे बाकीचे प्लेयर होते अंडर-19 मध्ये, आयुष म्हात्रे, वेदांत, विहान, मला वाटतं हे एका साईडने खेळतात आणि सूर्यवंशी एका साईडने खेळतात. अंडर-19चा बरोबर धुगा करून टाकला नाही, कारण अंडर-19चा प्लेअर राहिलाच नाही आता सूर्यवंशी. हा त्याला 1 वर्ष 4-5 महिने बाकी आहे 15 वर्षासाठी. भाऊना काय खतरनाक ठोकलं इंग्लंडला 175 रन बॉलात. आणि त्याने 71 बॉलामध्ये 155 केले. अरे बाप, एवढं खतरनाक ठोकेले. इंग्लंड नुसतं पाणी पित होती, का सांगतो मला, खतरनाक. त्यांना 7 मॅच मध्ये 439 रन केले. हायेस्ट रन त्याचे 175 आहे. 62चा अवरेज, 169ची स्ट्राईक रेट. अरे स्ट्राईक रेट ही वनडेची स्ट्राईक रेट नाहीच ही भाऊ. ही स्ट्राईक रेट आहे T20ची. आणि मॅच कोणती चालू आहे? वनडेची. 50 ओव्हरची मॅच चालू आहे भाऊ, T20 सारखं घेऊन डायरेक्टली 169ची स्ट्राईक रेट नाही खेळतोय. याला आणखी फक्त 6-7 महिने बाकी, फक्त 15 वर्षाचं व्हायला. याला डायरेक्टली आपले मेन टाइम इंडियाची इंटरनॅशनल टीम मध्ये घेऊन टाका डायरेक्ट भारतने, कारण त्या अंडर-19चा प्लेअर राहिलाच नाही आता. राजस्थान म्हणत असन की बाबा आम्हाला 1 कोटीमध्ये काय हिरा भेटला आम्हाला. जरा हा IPL मध्ये ऑप्शन मध्ये उतरला असता तर तो 24-25 कोटी पर्यंत इजिली गेला असता. एक 14 वर्षाचा मुलगा. हा संभव खेळतो, हा खतरनाक खेळतो. असं कोणी म्हणणार नाही हा 14 वर्षाचा मुलगा आहे म्हणून. आता इथून पुढे 5-6 महिने जेव्हा ते 15 वर्ष होईल तो इंटरनॅशनल मॅच साठी क्वालिफाय होऊन जाईल. आता अभिषेक शर्मा असो, संजू सॅमसंग असो, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, याला नाही म्हणता मैं आ रहा हूं खेलने वास्ते. पहिलाच अभिषेक शर्मा खतरनाक खेळतो. तुम सिर्फ बैटिंग करना छोड़ो मत, हम तुमसे भी तूफानी बैटिंग करेंगे. खतरनाक, एक नंबर भाऊ. आता तुम्ही सांगा, अहमदच्या ओव्हरमध्ये त्याने 2 बॉल डॉट गेले त्याचे. 6-6-4-6 जस का T20 घेतोय. आणि याच्याच जागेवरती 51 बॉलात 53 रन आयुष म्हात्रे करतो, इंडियाच कप्तान. वेदांत 32 रन केले 36 बॉलात. विहानना 30 रन केले 36 बॉलात. तुम्ही सांगा याचे 71 बॉलात 155 रन कुठे आणि 51 बॉलात 53 रन कुठे? हा कोणत्या स्ट्रायकरने घेऊन आला? पीच तेच होतं, ग्राउंड ते होतं. जेव्हा सूर्यवंशी आउट झाला त्यावेळेस पिच चेंज झाली आपोआप. कस काय? मी तेच सांगतोय, हा प्लेयर अंडर-19चा राहिलाच नाही आता. हा डायरेक्टली याला T20 मध्ये एंट्री व्हायला पाहिजे भारताच्या मेन टीम मध्ये. डायरेक्ट ओपनिंगला अभिषेक शर्मा आणि सूर्यवंशी. अभी तो बात चल रही ना,
अभी बोल रहा हो, दरजा ठोक रहा हो, क्या बोल रहा, भाई मैं आ रहा हूं. कालची मॅच जर तुम्ही बघितली असेल वर्ल्ड कपची, अंडर 19 वर्ल्ड कपची, तर भाऊना 15 सिक्स आणि 15 चौके मारले. 150 रन ऑलमोस्ट त्यांनी असा याच्यावरच केले. 6 आणि 4 वरती. खूप छान, खतरनाक खेळलाय, खतरनाक. आज IPL येणार आहे. ह्यावेळेस तो IPL ऑप्शन मध्ये तरला असताना 24-25 कोटीच खाली गेला नसता. आता अंडर 19 मुलं म्हणत असन की आम्ही क्रिकेट खेळतो, हा क्रिकेट खेळतो. कारण की क्रिकेट वेगळंच आहे. वन डे मध्ये T20 सारखं खेळतो. आणि आयुष मात्र झाला, वेदांत झाला, हे 30 बॉलात 30 रन, 40 बॉलात 40 रन. याच्या 30 बॉलात 90 रन असतात, 90-100, कधी 50 तर 25, 17-20 बॉलात 50 मारतो. गुड बॅटिंग. कालची तुम्ही पूर्ण मॅचची हायलाइट बघा. असं वाटतं माणसाला की हा इंग्लंडला निस्ता धूत नाहीये. इंग्लंडला काल किंवा फिल्डिंग करायचं कामच नाही पडलं. आला की बॉल बाहेर, आला की बॉल बाहेर. प्रत्येक ओव्हरमध्ये 1 6 1 4 कंपल्सरी होता. हा साधारण पुरुष नाही आता. खूप छान. वैभव सूर्यवंशी हा ब्रँड बनला असता, ब्रँड. विराट कोहली, अभिषेक शर्मा याला सगळ्यांना माग पडलं याला. सचिन तेंडुलकरच्या नंतर लवकर मला वाटतं हाच एंट्री मारणार आहे मेन टीम मध्ये 15 वर्षामध्ये. आणि टीमने याला घ्यायला बी पाहिजे लवकर, कारण की हा त्या लेवलचा खेळतोय. याला याचं वय न बघता याला टीम मध्ये डायरेक्टली एंट्री व्हायला पाहिजे. वन डे T20 आहे. आणि हा प्लेयर पुढे चालून बरेच रेकॉर्ड तोडू शकतो. हा पृथ्वी शॉ सारखा गर्विष्ठ व्हायला झाला नाही पाहिजे फक्त पृथ्वी शॉ सारखा. पृथ्वी शॉला लवकर चान्स भेटला. पृथ्वी शॉ परत वरती बी गेला, पण मध्ये थोडा IPLचा पैसा वगैरे आल्यामुळे तो थोडं बॅटिंग पासून दूर झाला, फॉर्म बी गेला, आणि त्याच्यामुळं त्याला IPL मधून बी काढण्यात आलं आणि टीम मधून बी बाहेर गेला तो. कारण की बाहेरचं मार्केट, ऍड भेटणं वगैरे ते भेटणं, या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, क्रिकेटमध्ये फॉर्म राहत नाही. सूर्यवंशी खूप फास्ट एंट्री मारलेली आहे 14 वर्षाच्या मुलांनी. असं वाटत नाही 14 वर्षाचा मुलगा आहे तो. बघू आणखीन आता एक वर्षानंतर किंवा एका मेन टीम मध्ये, आपल्या भारताच्या टीम मध्ये एंट्री मारू शकतो, कारण की त्याची खेळी तशी आहे, तसा फॉर्म मध्ये आहे तो. आणि आपला जे युट्यूब चॅनल आहे ब्लॉगर अवी 0492, हे चॅनल नवीन आहे आपलं. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा. हा आपण पहिले व्हिडिओ वगैरे बनवले असन, काही त्याच्यात काही चुका झाल्या असन. आपण नवीन युट्यूबर आहेत, त्याच्यामुळं आणखीन नवीन व्हिडिओ आणतो. आपले 2 पॅटर्न व्हिडिओ आणायचे. आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करून ती व्हिडिओ पीस आपण अपलोड करतो, किंवा क्रिकेटवरती, स्पोर्टवरती आपण प्रत्येक न्यूज आपण कव्हर करतो. हा 2-3 दिवस आपण न्यूज कव्हर नव्हत केली, पण आपला व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि लाईक सुद्धा करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माऊली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एखादा. आता आपल्याला RCB ने वर्ल्ड कप
सॉरी RCBने WPLचं कप विन झालेली आहे. ते आपण व्हिडिओ नेक्स्ट पार्ट आपण व्हिडिओमध्ये येऊ, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. लवकरच व्हिडिओ येईन RCB साठी, वुमनसाठी. वुमनने जे WPLचा कप घेतलेला आहे आता फायनलचा, आपण जरा व्हिडिओ बनवायचा बाकी आहे की ते व्हिडिओ आपण बनवू. स्मृती मंधाना काय खेळी त्यावेळेस फायनलला दिल्लीला, पण दिल्लीचं बी मला नशीब जरा फुटकं वाटलं. कारण की दिल्ली 4 वेळेस, मला वाटतं 3 वेळेस फायनलला गेलेली आहे आणि 3 वेळेस तिला हार पत्करावी लागलेली आहे. जमीना यावेळेस खूप रडली. ठीक आहे, मग पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ व्यवस्थित बोलू आपण आता. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माऊली. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. असे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.